जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. देव नेमका कुठे आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आता म्हटलं गेलेलं आहे की देव चराचरात आहे, देव कणाकणात आहे. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांनी एक खूप छान कविता लिहिली. त्या कवितेमधून नेमका देव कुठे शोधावा याबद्दल आपल्याला जाणवतं. ते एका कडव्यात म्हणतात, देव मूर्तीत न मावे, तीर्थक्षेत्रात न दावे, देव आपण आता आहे, शिर झुकवून पाहे, तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही. म्हणजे माणसा माणसात देव आहे आणि तो देव ओळखायला आपण शिकलं पाहिजे. याच कवितेतल्या आणखीन एका कडव्यात गदिमा असं म्हणतात, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. आपण पाहिलं तर काळ लोटला, युग बदलली, परंतु देव आहे तसाच राहिलेला आहे आणि तो तसाच राहील. भक्त भक्ती आणि भगवंत ही शृंखला, ही साखळी अगदी तशीच अबाधित आहे आणि तशीच ती राहणार आहे. भक्ती मार्गावरून पुढे जात आजच्या भागाची आपण लगेचच सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम
विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुले आईसे, अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान संत भगवान भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ, वेदांचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ. शिवाय अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमार्थाचे लाडके लढीवाळ भक्त व वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की भगवान पांडुरंगाच्या कृपेने, माऊली ज्ञानोबरांच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या स्वामी समर्थ मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा आली, ज्यांच्यामुळे मला इथे कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. असे असणारे स्वामी समर्थ ट्रस्ट, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आपल्या घराघरामध्ये ज्यांच्यामुळे आज परमार्थ चालू आहे, घरात बसल्या बसल्या महाराज आपल्याला कीर्तन कथा श्रवण करायला भेटतात, असे असणारे जी टॉकीज यांच्या टीमचेही मी मनापासून आभार मानते व माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय या अभंगात आपल्याला आत्मिक समाधानाच्या सुखाचा पत्ता सांगतात. ते म्हणतात, तुम्हाला जर सुख प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर एकच करा, ते म्हणजे त्या भगवंताला आपलंसं करा. कारण महाराज त्याच्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. मुख्य आहेत का तुम्ही? मग बोलत चला, त्याच्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग महाराज तुम्हाला जर का आत्मिक सुखाची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर इकडे तिकडे न जाता काय करायचं ते जगद्गुरु तुकोबराय या अभंगात सांगतात. ते म्हणतात, तुम्ही जरा भगवंताला आपलंसं केला, त्याचं नामस्मरण केलं, एवढं जरी केलं तरी तो भगवंत तुमच्यावरती कृपा ठेवीन आणि मेल्यावर तुमची कीर्ती शिल्लक राहीन. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जावंच लागतं. शाश्वत सत्य इथे कुणीही थांबण्यासाठी आलं नाही. मला सांगा, तुमच्यात कोण थांबणार आहे का? नाहीतर तुम्ही म्हणता दीदी आम्ही थांबणार आहे, तू कसं म्हणती प्रत्येक जण जाणार आहे? नाही महाराज, प्रत्येक जण जाणार आहे. देह जाईल त्याची काळोबा खाईल किंवा नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ. सावधान महाराज, प्रत्येक जण जाणार आहे, कारण तो काळ आहे ना तोच आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. महाराज तो काळ आपली वाट पाहतोय, म्हणून प्रत्येकाला जावं लागतं. आता मी तर म्हणते, माझ्या म्हणण्यानुसार प्रत्येकाला 7च दिवसात जायचंय महाराज. आता तुम्ही म्हणा, आत्ता कीर्तन ऐकायला आलो, आम्हाला वाटलं दीदी चांगलं कीर्तन सांगेल, पण दीदी मात्र आम्हाला मारायलाच आली. पण तसं नाही महाराज, पुढचं ऐका. बघा, रविवारी जन्म झाला, सोमवारी मोठा झाला, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी मुलगा झाला, गुरुवारी म्हातारा झाला, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी दवाखान्यात नेला आणि तिकडंच गेला. मग मला सांगा, 8वा दिवस तरी उजाडतो का? तर नाही महाराज, प्रत्येकाला जायचंय. ज्या दिवशी मनुष्य जन्माला येतो
दिवशी मनुष्याच्या कपाळावरती त्याची अंतिम तारीख लिहिली जाते, त्याचं भविष्य लिहिलं जातं. बघा, एखाद्या कंपनीने एखादा प्रोडक्ट निर्माण केलं तर ते प्रोडक्ट बाजारात पाठवायच्या अगोदर ती कंपनी त्या प्रोडक्टची अंतिम तारीख ठरवते आणि मगच त्याला बाजारात पाठवते. तसंच या भगवंतरूपी कंपनीने मनुष्यरूपी प्रोडक्ट निर्माण केलं आणि ते प्रोडक्ट संसाररूपी बाजारात पाठवायच्या अगोदर त्याची अंतिम तारीख ठरवली आणि मगच त्याला संसाररूपी बाजारात म्हणजे पृथ्वी तलावरती पाठवलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, आता आपल्या प्रत्येकाला जायचंय हे जरी खरं असलं तर कसं जायचं? मरणापर्यंत माणसाला जावं लागतं का माणसापर्यंत मरण येतं? तर मरणापर्यंत माणसाला जावं लागतं. शास्त्रही सांगतं की काळ आला जवळी ग्रासावया, पण तसं नाही महाराज, मरणापर्यंत माणसाला जावं लागतं. बघा, एका गावातल्या 2-3 कार्यकर्त्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी बस केली. ती बस रात्री गावामध्ये आली. त्या बसमध्ये सगळे प्रवासी चढले. ती बस फुल्ल भरली. रात्री 9:30 वाजता गावातून बस पंढरपूरच्या दिशेने निघाली. आता महाराज, सर्व प्रवासी गाढ झोपले. आता पुढं चालले, परंतु पहाटे सकाळी चंद्रभागा नदीवरती ती बस आली. त्यावेळेस कंडक्टर साहेबांचं लक्ष बाहेर गेलं. त्यांनी बघितलं तर काय, पुढं लाईट दिसती. लगेच कंडक्टर साहेबांनी प्रवाशांना आरोळी दिली की उठा, पंढरपूर आलं. बोलत जरा महिला मंडळ, पंढरपूर. मग मला सांगा, पंढरपूर आलं का हे तिथं गेले? आता जोर तुम्ही बोलत नाही तर मी बोलणारच नाही. मला सांगा, पंढरपूर आलं का हे तिथे गेले? तर हे तिथे गेले. पण काय म्हणतात की पंढरपूर आलं. तसं मरणापर्यंत माणसाला जावं लागतं. फक्त म्हणतात की त्याला मरण आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, कसं का होईना पण प्रत्येकाला जावं लागतं. मग कितीही चपळाई करा, कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, कितीही मेहनत करा, कोई लाख करे चतुराई, करम का लेख मिटेना रे बाई. बघा, एक 30 वर्षाचा तरुण होता. त्याला घ्यायला यमराज आले. यमराज म्हणाले, चल तरुणा, मी तुला घ्यायला आलोय, बांध बिस्तर आणि चल लवकर. तो तरुण म्हणाला, अहो तुम्ही माझ्याच घरात आला, तुमचं नाव नाही सांगितलं, पत्ता नाही सांगितला, कुठल्या गावाचं काही सांगितलं नाही, आणि बरं माझ्यावरती दमदाटी करताय. तुम्ही आहात तरी कोण? त्यावेळेस यमराज म्हणाले, हम हे यम, यम हे हम. आता साक्षात यम पुढे उभे राहिलेत म्हटल्यावर तो काय म्हणणार? परंतु तो म्हणाला, यमराज, माझं वय अजून फक्त 30 वर्षे, मला अजून जगायचे. यमराज म्हणाले, नाही, जगायचे तुझ्यावर नाही, जगू द्यायचे की नाही हे माझ्यावर आहे. बघतोस का, 50 लोकांची यादी माझ्याकडे, आणि त्या 50 लोकांच्या यादीच्या नावात 1 नंबरचं नाव, पहिलं नाव तुझं आहे, आणि तुला उचलल्याशिवाय बाकीच्या 49 जणांना मी उचलू शकत नाही. त्यामुळं चल लवकर. महाराज, हा जरा चालाक होता. हा म्हणाला, बघतोच आता ह्याला, असं म्हटला आणि म्हणाला, यमराज, आपल्याला जायचंच आहे ना, तर आता आपण असं करू, थोडा थोडा चहा घेऊन जाऊ. महाराज, आता तुम्ही तर चहा घेऊन आलेत, पण तो म्हणाला, यमराज, ह्यांनी चहा पिलेत, आता मी तुम्हाला चहा पाजतो. यमराज म्हणाले, ठीक आहे, आता तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. त्याने यमराजांना गादीवरती बसवलं, फॅन लावला, पाणी दिला आणि चहा ठेवला. महाराज, चहा झाला आणि तो चहा कपामध्ये गाळला. आणि जसा की चहा कपामध्ये गाळून झाला, तसं याने यमराजांच्या चहाच्या कप्यात एक झोपेची गोळी टाकली आणि तो चहा यमराजांना नेऊन दिला. यमराजाने तो चहा पिला आणि गाढ झोपी गेले. तेवढ्यात त्यानं काय हुशारी केली, तर यमराजांच्या उशाला जी 50 लोकांची यादी होती ती काढली आणि त्यातलं 1 नंबरचं नाव, पहिलं नाव ह्याचं होतं ते खोडलं आणि सर्वात शेवटला टाकलं. सकाळी यमराज उठले आणि म्हणाले, वा तरुणा, तुम्हाला चहा दिला, पाणी दिला, मी तुझ्या घरी आराम केला, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय. आता मी तुझ्यासाठी एक काम करतो, ऐका बरं का पुढचं लक्ष देऊन. ते म्हणाले, मी तुझ्यासाठी एक काम करतो,
मी काय वरून म्हणजे पहिल्या नंबरवरून सुरुवात करत, मी शेवटून सुरुवात करतो. मग मला सांगा, मरण टळलं का नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज ते देवाला आपलंसं करा आणि त्याच्या वयाची पिसे आपल्या मनाला लावा. मग एवढं जरी केलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एवढं जरी केलं तर तुमची मेल्यावरती कीर्ती शिल्लक राहते, तर भगवान परमात्म्याची कृपा तुमच्यावरती राहते. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. आपुला तो एक देव करून घावा, आपुला तो एक देव करून घावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विण जीवा सुख नो हे, तेने विण जीवा सुख नो हे. हे रती माई के दुःखाची गणिते, हे रती माई के दुःखाचे जनिते, रती माई के दुःखाची जनिती, ए रती माई के दुःखाची जनिती, दुःखाचे जनिते, दुःखाचे जनिते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख न हे. बघा महाराज, त्या भगवंताला आपलंसं करा. आता तुम्ही म्हणाल, दीदी मगाचपासून सांगते तू भगवंताला आपलंसं करा, भगवंताला आपलंसं करा, पण त्या भगवंताला आपलंसं करून आमचा काय फायदा? कारण फायद्याशिवाय आजकालची लोक कोणतीही गोष्ट करत नाहीत. खरं आहे का नाही महाराज? तर कोणतीही गोष्ट करत नाहीत. बघा, तुम्ही जर का त्या भगवंताला आपलंसं केलं तर या जगामध्ये जेवढी तुमची निंदा करणारे असतील तेवढे तुम्हाला वंदन केल्याशिवाय राहणार नाहीत. बघा, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णांचे 16,107 लग्न झाली, त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांच्या आईजवळ आले आणि म्हणाले, आई माझे 16,107 लग्न झाली. आई म्हणाली, मग काय, अजून एक करावीशी वाटते. आई म्हणाली, अरे बास ना बाबा, अजून किती करतो? त्यावेळेस परमात्मा म्हणाले, अगं आई, या 16,107 पैकी तुझ्याकडे कोण काही मागायला आली का? आई म्हणाली, नाही रे बाबा, माझ्याकडे कशाला मागायला येतील? मग भगवंत म्हणाले, अगं मग मी माझा संसार सांभाळण्यासाठी समर्थ आहे ना, मग कशाची चिंता? आई म्हणाली, जा बाबा कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सून मात्र मोठ्या घरची आण. महाराज, आता प्रत्येक आईची इच्छा असते की लेक जावी तर मोठ्या घरी आणि सून यावी तर मोठ्या घरची. आता भगवंताच्या आईची पण इच्छा तशीच होती. ती म्हणाली, सून आणताना मोठ्या घरची आण. महाराज, आता भगवंत जंगलाच्या दिशेने निघाले. पुढे पुढे चालत गेले. पुढे त्यांना एक गुफा लागली. त्या गुफेच्या बाहेर एका दगडावर एक लेक आणि तिचे वडील बसले होते. भगवंत त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, अहो ही कुणाची मुलगी? तिचे वडील म्हणाले, अहो ही माझीच मुलगी, तिचं लग्न करायचंय का? हो करायचंय. मग आलोय मी, तर द्या आता मला. भगवंत असे म्हटल्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले, नाही नाही, तुमचं आधी लग्न झालंय का? हो. किती? तर 16,107. महाराज, असं म्हटल्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले, अजून हौस नाही का फिटली? अहो मी आलोयच ना, तर द्या मग आता मला, कशाला उगी हलपाटे घालत बसताय एका स्थळासाठी? त्यावेळेस त्या मुलीचे वडील म्हणाले, नाही नाही नाही, मी माझी मुलगी त्यालाच देणार जो माझ्यासोबत कुस्ती खेळेन आणि मला हरवेन. मी माझी मुलगी त्यालाच देणार. भगवंत म्हणाले, ठीक आहे ना, तुमची एवढीच इच्छा आहे ना, चालते, मी तयार आहे तुमच्यासोबत कुस्ती खेळायला. महाराज, आता त्या दोघांची कुस्ती चालू झाली. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही, तर सरक 27 दिवस चालू राहिली. आणि 27व्या दिवशी
त्या मुलीच्या वडिलांच्या लक्षात आलं की हा कोणी सामान्य पुरुष दिसत नाही, हा एखादा महात्मा दिसतोय. त्यावेळेस ती कुस्ती महाराज तिथंच थांबवली आणि त्या मुलीचे वडील भगवंताला म्हणाले, अहो तुम्ही आहात तरी कोण? भगवंत म्हणाले की मी श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्यावेळेस त्या वडिलांच्या लक्षात आलं की आपण एका देवासोबत कुस्ती खेळलोय. ते म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, दिली मी माझी मुलगी तुम्हाला. महाराज ती मुलगी भगवंताकडे दिली, त्यांचं लग्न लावलं. ते दोघेही त्यांच्या घरी आले. भगवंत आईला म्हणाले, आई आणली बघ तुझी सून. आई आणि बाकीच्या 16,107 पत्न्या बाहेर आल्या आणि बघितलं तर काय, आई म्हणाली, कुठे माझी सून? भगवंत म्हणाले, हे काय इथं? आई म्हणाली, अरे असली सून. लगेच तिथं तिची निंदा सुरू केली. महाराज कशी होती ती जामवंती दिसायला? तिचं नाव काय होतं? जामवंती. कशी होती दिसायला? तर एवढे एवढे लांब केस, एवढी लांब नख, दात बाहेर आलेली. कारण ती कोण होती? अस्वलीन. महाराज तिथंच तिची निंदा सुरू केली. बाकीच्या 16,107 पत्न्या म्हणाल्या, अहो असली का सवत आणली आम्हाला? विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज परंतु पुढे मकर संक्रांतीचा सण आला आणि मकर संक्रांतीच्या सणाला भोगीचा विडा देतात. आता 16,107 पत्न्यांनी ठरवलं की आपण जामवंतीला विडा द्यायचा नाही. त्यावेळेस महाराज त्यांनी तुळशी मातेला विडा दिला. तुळशी मातेंनी विडा स्वीकारला नाही. मग त्यांनी गुरुमातेला बोलून गुरुमातेला विचारलं की गुरुमाता, आम्ही तुळशी मातेला विडा दिला, परंतु तुळशी मातेने काही विडा स्वीकारला नाही, असं का घडलं? त्यावेळेस गुरुमाता म्हणाल्या, तुम्ही कोणत्या भक्ताची निंदा केली आहे का? त्यावेळेस रुक्मिणी मातेच्या आणि सत्यभामा मातेच्या लक्षात आलं की आपण जामवंतीची निंदा केली. त्यावेळेस गुरुमातेला त्यांनी सर्व सांगितलं. गुरुमाता म्हणाल्या की तुम्ही पहिला जामवंतीला विडा द्या आणि मग तुळशी मातेला द्या. त्यावेळेस त्या सर्व पत्न्या जामवंतीकडे गेल्या, जामवंतीला विडा दिला. त्या जामवंतीची माफी मागितली आणि मग तुळशी मातेला विडा दिला. आणि तुळशी मातेने तेव्हा तो विडा स्वीकारला. महाराज म्हणून जेवढे आपले निंदा करणारे असतात तेवढे आपल्याला वंदन करतात, पण केव्हा? जेव्हा आपण त्या भगवंताला आपलंसं करू. आपुला तो एका देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण करतो महाराज भक्ती, करतो त्या देवाचं नामस्मरण, घेतो त्याचं नाव, पण कसं? वारानुसार. वार बदलला की देव पण बदलला. लगेच आपण देव बदलतो. रविवारी कोणता देव असतो? त्याची उपासना करतो. खंडोबाची कारभारी ना झाली बानू धनगरी ना, खंडोबाची कारभारी ना, झाली बानू धनगरी ना, खंडोबाची कारभारी ना, झाली बानू धनगरी ना, खंडोबाची कारभारी ना, झाली बानू धनगरी ना. रविवार झालं की सोमवार येतो. सोमवारी शंकराची भक्ती करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पुन्हा सोमवार गेला की मंगळवारी देवीची भक्ती करतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागोनी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू, करावया झाडणी, भक्ता लागे तू. पाव निर्वाणी आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन मी, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा,
मागेन मी आईचा जोगवा जोगवा मागेन जोगवा मागेन जोगवा मागेन. मंगळवार गेला की येतो बुधवार. बुधवारी विठ्ठलाची भक्ती करतो. विठ्ठलाची भक्ती झाली की गुरुवारी येतो दत्ताचा वार, स्वामींचा वार. आता जे जे वारानुसार भक्ती बदलतात. आता इथं कोण कोण बदलतात मला माहित नाही, पण बदलतात महाराज. पण ते कसं का असना, पण आता आपण एकत्र झालोय म्हणून त्या स्वामींचं नामस्मरण आता आपल्याला करायचंय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा आता गुरुवार गेला की शुक्रवारी परत देवीची भक्ती करतो. मग येतो शनिवार, मग हनुमंताची भक्ती करतो. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार बारंबार बारंबार. शनिवार गेला की पुन्हा रविवार, पुन्हा खंडोबाची भक्ती. परंतु अशी भक्ती काही कामाची नाही महाराज. आवडीने त्या भगवंताची भक्ती करत जा, त्या भगवंताला आपलंसं करत जा. कारण बघा तुम्ही जर का त्याच्या आवडीने भक्ती केली, आवडीने त्याला आपलंसं केलं, त्याचं नामस्मरण केलं, तर तो आपली कामं चोखपणे पार पाडतो. हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण त्याआधी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा एक श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याकडे खूप पैसा वाढलेला म्हणून त्याला काही झोप येत नव्हती. खरंय महाराज, जेवढी जास्त पैसा, जेवढी जास्त संपत्ती, तेवढी कमी झोप. आता काही काहींना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तरी सुद्धा त्यांना झोपा येत नाहीत. मग कीर्तनात येऊन बसतात, ते पण मागं येऊन बसतात आणि कीर्तनात आल्या आल्या डुकळ्या खातात आणि मग घरी जाऊन झोपतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तसंच या मनुष्याला सुद्धा काही झोप येत नव्हती. मग आता ह्यानं सुद्धा विचार केला की चला जाऊया, एखाद्या मंदिरात जाऊया. आता गेला महाराज, स्वामींच्या मंदिरात गेला तिथं दर्शन घेतलं आणि माघारी येत असताना त्याला एक मनुष्य दिसला. तो मनुष्य खूप रडत होता, त्या भगवंताचं नाम घेत होता.
त्यावेळेस हा मनुष्य त्याच्याजवळ गेला आणि विचारलं, काय अडचण आहे का? त्यावेळेस तो मनुष्य त्या मनुष्याने वरती बघितलं आणि सांगितलं, अडचण तर खूप मोठी आहे, पण काय करू, त्या अडचणीला सामोरं जाता येत नाहीये. त्यावेळेस त्या श्रीमंत मनुष्याने विचारलं की काय झाले? त्यावेळेस ह्यानं सांगितलं की माझी पत्नी आजारी आहे, उद्या तिचं ऑपरेशन करायचे, परंतु खर्च मात्र लाखोच्या वरती जातोय. काय करू? ह्याच्या पुढे हात पसरले, त्याच्या पुढे हात पसरले, पण कोणीही मदतीला येत नाहीये. तसंच असतं महाराज, ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस कोणी आपल्या मदतीला येत नाही. शेवटी हेच खरंय की कोणी कुणाचं नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. हा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावा घरी सर्व राहिले, मेल्यावा घरी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. महाराज, या जगात कोणी कुणाचं नाही हे त्या मनुष्याने त्या श्रीमंत मनुष्याला सांगितलं. त्यावेळेस त्याला त्या माणसाची दया आली. तो म्हणाला की हे घे पैसे. आपल्या खिशात हात घातला आणि जेवढे सोबत पैसे आणले होते तेवढे पैसे त्या मनुष्याला देऊन टाकले आणि एक कार्ड दिला आणि म्हणाला की हे माझं कार्ड आहे, ह्याच्यावरती माझा नंबर आहे, पत्ते आहे. जेवढा तुला लागेल तेवढी मदत माझ्याकडून घे, मी तुला मनसोक्त मदत करेल. त्यावेळेस तो मनुष्य म्हणाला, अहो मला तुमच्या पत्त्याची काही गरज नाही, कारण माझ्याकडे त्याचा पत्ते ज्यानं तुम्हाला रात्री 2 वाजता माझ्या मदतीसाठी घेऊन आला, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज, आवडीने त्या भगवंताचं नामस्मरण करा. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. राती माई के दुःखाची जनिती, राती माई के दुःखाची जनिती, राती बाई के दुःखाची जनिती, राती माई के दुःखाची जनती. नाही आदी अंती, नाही आदी अंती, अवसानी राती माई के दुःखाची जनी. जय हो, राती माई के दुःखाची जनी, राती माई के
सुखाची जनिती नाही आदी अंती अवसान. महाराज, त्या भगवंताचं नामस्मरण करा, कारण तुम्हाला जर सुख प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर त्या भगवंताचं नाम घेतल्याशिवाय, त्याला आपलंसं केल्याशिवाय आत्मिक सुखाची प्राप्ती नाही. आता तुम्ही म्हणाल, आत्मिक सुखच काय गरजेचे, बाकीची सुख चालत नाहीत का? महाराज, आत्मिक सुख आणि क्षणिक सुख हे सुखाचे दोन प्रकार पडतात. आणि क्षणिक सुख हे काही कामाचे नाही, कारण ते विषयिक सुख आहे, ते खोटं सुख आहे. महाराज, संसारात हेच विषयिक सुख खूप वाढलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या विषयिक सुखामध्ये 5 विषय सांगितलेले आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता पहिला विषय आहे शब्द. या विषयामध्ये हरण नावाच्या प्राण्याचा घात झाला. दुसरा आहे स्पर्श. या विषयामध्ये हत्ती नावाच्या प्राण्याचा घात झाला. तिसरा विषय आहे रूप. या विषयामध्ये पतंग नावाच्या कीटकाचा घात झाला. आणि चौथा आहे रस. या विषयामध्ये माशाचा घात झाला. महाराज, आता मासे पकडणारे माहित आहेत ना? हा, तुम्ही हा म्हटलात म्हणजे हेच बरं झालं. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. विठ्ठल